ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय गायकवाड संजय शिरसाट यांच्यावरती आज मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत असा आरोप केला होता। दरम्यान संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगा असणारा एक व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट हे बेडवरती बसून सिगरेट ओढताना फोनवरती बोलताना दिसतायत आणि त्यांच्या बेडच्या खाली पैशांची एक मोठी बॅग सुद्धा बघायला मिळते आहे। दरम्यान यावरती आता संजय शिरसाट यांनी स्वतःहून माध्यमांच्या समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे। व्हिडिओमध्ये दिसतंय ते माझं घर आहे, माझा बेडरूम आहे आणि बेडरूम मध्ये मी बसलेलो होतो। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा सुद्धा माझ्या बेडरूम मध्ये एक बॅग ठेवलेली आहे। एवढी मोठी बॅग जर पैशांची ठेवायची असेल तर अलमाऱ्या कशासाठी, अलमाऱ्या काय मेल्या आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला आणि या बॅगांमध्ये पैसे नव्हते तर कपडे आहेत असा दावा सुद्धा संजय शिरसाट यांनी केलाय। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का, त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेल्या होते महाराज। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, त्यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे। मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो, या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं? संताजी धनाजी दिसतात का काय, असा एक प्रश्नचिन्ह आहे। मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं। आम्ही जे काही त्यांना टोचलेलं आहे त्याची जखम आजही त्यांची भळभळते आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही। संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे, परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली। दरम्यान याच विषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नेमका दावा काय केला होता बघूयात। हे जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत। त्याच्यामध्ये ही चित्र सर्वत्र जातात, हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते, ती सगळ्यांवर होते, त्याच्यापासून कोणी वाचत नाही, त्याचा बचाव होत नाही। सत्तेचं प्रोटेक्शन, संरक्षण तात्पुरतं असतं आणि तुम्हाला या सगळ्या कारवाईला भविष्यात तोंड द्यावं लागेल। जसजसे तुमचे दिल्लीतले संरक्षक कमजोर पडतात, अशा वेळेला तपास यंत्रणा त्यांच्याकडल्या सगळ्या फाईल्स उघडतात